आज संकष्टीला गणपतीपुळ्यातील गणरायाच्या दर्शनाला जातानाच पावसानं हजेरी लावली। सकाळी आवरतानाच समजलं शर्टाचं एक बटन गायब। मग जाऊ दे तिकडे म्हटलं आणि दार लावलं। आता सगळे आम्ही गणरायाच्या दर्शनासाठी निघणार। कॉम्प्लेनची सक्त गरज असणाऱ्या दोस्तानं अंतराळी पाय टेकवत गाडी मागे घेतली आणि यांचं वेगवेगळ्या प्रकारचा फोटो काढून उस्तरच मी टाचन पिन घ्याला। लई जागी शोधाशोध केल्यावर शेवटी टाचन पिन मिळाली। आता आमचं समजा आवरून निघालोच होतो तेवढ्यात पावसानं हजेरी लावली। पाऊस काय उघडायचं नावच घेना। मग भिजतच आम्ही मंदिराजवळ आलो। त्यात आज संकष्टी असल्यामुळे लईच गर्दी होती। मग गाड्या लावून मंदिरात आलो। मंदिरात घेऊन झाल्यावर बीचवर आलो। बीचवर सगळ्यात महिंदाळ गर्दी होती। मग आम्ही काय ऐकतोय लगेच आवरलं आणि पाण्यात शिरलो। दोस्त म्हणला थांब तुला खांद्यावरनं आतनं फिरवून आणतो। अभी बदत आहे मग लय उशीर मजा मस्ती करून झाल्यावर आवारलं आणि परतीचा मार्ग धरला। काही बी म्हणा या रस्त्याला गाडी हाणण्यात इगळीच मजा। या निसर्गाचं सौंदर्य बघत जरा वाशी पुढे येऊन जेवायला थांबलो आणि इथं जेवण मात्र सप्पई खरेडा झालं आणि आपण कुठे गेलो आणि रस्ता चुकला नाही असं कधीच झालं। आपल्यासनी जयगडला जायचं होतं आणि इगळीच पोहोचलो। आता लय उशीर झाल्यामुळे प्लॅन चेंज केला आणि माघारी फिरलो। आता मात्र भुका निभार लागलेल्या जरा पुढे येऊन चापावर टेवा लावला। या 2 दिवसाच्या ट्रिप मध्ये मात्र निभार मजा आली। आंबा घाटात आल्यावर ही लालसर ढग बघून मन एकदम शांत झालं। कोकणातली आवडते आणि सारखी हवी हवीशी वाटणारी ट्रिप करून शेवटी आम्ही 12 वाजता घरी पोहोचलो।